शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू हे शिष्टमंडळासह मुंबईकडे रवाना झाले। आपल्यासोबत बच्चू भाऊ आहे। बच्चू भाऊ आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। थोड्याच वेळात विमानतळावर पोहोचणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी चालली आहे। संध्याकाळी बैठक आहे। बच्चू भाऊ काय सांगा? आम्हाला खूप अपेक्षा आहे, आम्ही सकारात्मक आहे। बैठक फसवाफसवीची होणार नाही, राजकीय होणार नाही, स्थैर्यवादाची बैठक होणार नाही। निश्चितच हे बैठक शेतकऱ्याला दिलासा, दिव्यांग बांधवाला, मेंढपाळांना, मच्छीमारांना दिलासा देणारी राहील। प्रमुख मागणीसाठी तुम्ही जात आहेत, तुम्हाला तारीख पाहिजे आहे, त्या तारखेच्या अनुषंगाने काय तुमची भूमिका असणार आहे? कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पाहिजे आणि कर्ज सरसकट कर्ज माफी गरिबांची शेतकऱ्यांची पाहिजे आम्हाला। सरसकट पाहिजे, त्यामध्ये तुम्ही असंही सांगितलेलं आहे की खरे शेतकरी त्यामध्ये, कारण की अनेक जण तुम्ही सांगितलं आहे का जे इन्कम टॅक्स भरतात अशाही लोकांना। हां, काही लोक इन्कम टॅक्स लपवासाठी पण शेती करतात, ते नको। आता तुमच्यासोबत कोण कोण चाललं आहे? आता राजूजी शेट्टी आहे, अजितदादा नवले आहे, वामनराव चटप आहे, तुमचे महादेवराव जानकर आहे, तुपकरजी आहे, मेंढपाळचे काही प्रतिनिधी आहे, ग्रामपंचायत कर्मचारी, असे सगळे आहे। हमीभावा संदर्भात सुद्धा अजूनही केंद्र सुरू झाले नाही, त्या अनुषंगाने काय पण आम्ही चर्चा करणार आहोत। हमीभावाची एक चांगली नीती राज्य सरकारनं केली पाहिजे। बरं, या कर्जमाफीने प्रश्न सुटतील असं वाटत नाही, त्यामुळे आणखी काय काय पावले तुमचे या सगळ्यात? कर्जमुक्तीनं प्रश्न सुटत नाही, ते लुटीजीतून आलेली मागणी आहे, सरकारनं लुटलं म्हणून आलेली मागणी आहे। त्याच्यानं कर्जमुक्तीसाठी एक निरंतर कार्यक्रम, एक व्यवस्थित त्याच्या भावाच्या संदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि नवीन तंत्रज्ञान असेल, नवीन काही गोष्टी कशा घेता येईल ते पण पाहावं लागेल। मनोज जरांगेंनी आताच आलेला आहे, समर्थन दिलेलं आहे, शेतकरी म्हणून आलं म्हणून असंही त्यांनी। हां, त्यांचा आभारच आहे, ते फार मोठी गोष्ट त्यांनी केली, त्यांचा आभार मानतो। बाकीच्याही सगळ्याच जातीतल्या लोकांनीसुद्धा, नेत्यांनीसुद्धा एकत्र व्हायला पाहिजे, शेतकरी म्हणून तर एकत्र व्हायला पाहिजे। तरी ओबीसी नेत्यांनी यावं असंही तुम्ही शब्द अपेक्षा आले पाहिजे, त्यांचंही स्वागत आम्ही करू। आमच्या नेतृत्वात नाही, तुमच्याही नेतृत्वात आम्ही यायला तयार आहोत। नेतृत्व कोणाचं आहे याच्यापेक्षा आम्ही कोणासाठी लढतो ते फार महत्त्वाचं आहे। खरं तर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची मोठ यावेळेस बांधल्या गेली आहे, पहिल्यांदा असं होतंय, तुम्ही त्यावर कसं पाहता या सगळ्याकडे आणि एवढं मोठं यश मिळतंय? हे सगळं शेतकरी नेत्यांचं मोठेपण आहे, शेतकऱ्यांचं खरं तर मोठी गोष्ट आहे। दिव्यांग बांधव फार ताकदीनं आलेला आहे आणि आम्ही सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांना केलेली मेहनत ही त्याच्यातलं मोठं गमक आहे। तुम्ही मीडियांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं, सगळ्या गोष्टी जोडून आल्या का ते होतं। आपले मोठे बंधू आहे बाळूभाऊ यांनी म्हटलं आहे की आमचे 6 भाऊ आहे, एक भाऊ गेला तरी चालेल अशी आईची भूमिका होती, अशी त्यांनी बोललं। हां, बिलकुल आईच्या भावना त्याच होत्या। आई म्हणजे आई हा शब्द काढल्यामुळे मला डोळ्यात पाणी आलं। ते नेहमी म्हणायचं का लोकांसाठी मरता आलं पाहिजे, स्वतःसाठी उभं राहणारे भरपूर असतात आणि तो शब्द आमच्या डोक्यात आहे। त्यांनी असंच म्हटलं की आम्ही 6 भाऊ आहे, 5 मेले तरी एक मेला तरी चालेल अशी भूमिका त्यांनी मांडली। शेतकऱ्यांसाठीच फक्त जगावं असं त्याची गरज आहे ना, तो रोज मरणाऱ्या शेतकऱ्यासाठी जगावं, नाही तर मग कोणासाठी जगावं, करावं म्हणजे लढावं कोणासाठी? पण रोज मरतंय त्याच्यासाठी लढलंच पाहिजे। आणि हा छत्रपतीचा विचार आहे, बाबासाहेबांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा विचार आहे, तो घेऊन जपतोय। अण्णाभाऊ साठे असेल, ह्या सगळ्या महापुरुषांनी, संतांनी हा संदेश दिला, तो तंतोतंत पाळता आला पाहिजे। आईंचं नाव घेतलं तुम्ही, म्हटलं डोळ्यात पाणी आलंय, आज आठवण येते? बोलू शकत आई असते तर तिला वेगळं आनंद झाला असता। शेतकऱ्यांसाठी काय तरी? हां, ती शेतीत खूप राबली, खूप कष्ट केले आहे तिनं, 11 ते 5 मजुरासारखी मेहनत केली आहे। तीच हाताला बांधलेली तीच आई आठवते तुम्हाला आता हे सगळं? बिलकुल तसंच, तेच समजा। हां हां, ठीक ठीक। नक्कीच बच्चूभाऊच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं आपण पाहू शकतो। कशा पद्धतीनं जे आहे बच्चूभाऊची भावना होती ती व्यक्त झालेली आहे, समोर आलेली आहे आणि कुठंतरी डोळ्यात अश्रू आलाय, कारण की आज शेतकऱ्यांसाठी यश मिळतंय याचा आनंद सुद्धा आहे। आजचा लढा जो यशस्वी व्हावा अशी भावनाही बच्चूभाऊंनी बोलून दाखवली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।